चला हे ना गज आहे ना तिकडे ठेवून देतो. मग कसं माहिती का, ते जे कामगार राहते ना मग ते परत बांधणार नाही. एकटी मस्त एक ठेवून दिले फायनली आता, त्याचं मग काय टेन्शन राहिलं नाही. आणि आता हे आले मिस्त्री पण काय बाबा असे वागत आहेत, कुठं काय ठेवून देतात पाहिलं. ती नळी कशी ठेवून दिली, सगळ्या वस्तू एक जरी काय झाली तर जर ठेवली केळ्या आहे सगळं आहे, टेन्शन नाही काय. मग कसं बांधकाम एकदम फायनल होऊन जाईल नाही का, टेन्शन नाही राहणार बांधकामाचं माझं काही. चला जातो घरी. काय रे माऊलीच्या डोक्यात नारळ पडले. माऊली डोक्यात नारळ पडलं? हा काय बरोबर राहिलं? हा खरं का काय? चल तू लवकर. आणि तिकडे कशाला गेलं नारळ झाड ग? ते नारळ तोडायला का ना, हं ते टपक्यान दिशी त्याच्या डोक्यात पडलं. चल बरं हो चल. अरे पण मग तुम्हाला तिकडे कोण झाड लावलं होतं? तो म्हणे आपण नारळ पाणी पिऊ. नारळ पाणी पिऊ? हम्म. का बरं, त्याला काही घरी जेवण नाही दिलं का? तो असा बोलला तुला? हा. चल बरं दाखवते, चल थंड थंड पिवा. त्याला फटके देऊ. चाल बरं. पडला का खाली तो हा. डोक्यात पडल्यामुळं? हम्म. काय करावं त्या माऊलीला पण. म्हणलं होतं नको नको नको, तो ऐकतच नाही. अरे बाबा त्याला किती सांगितलं ना तरी तो ऐकत नाही बाबा. काय सांगू तुला. आम्ही मॅगी बनवत होतो, तो म्हणे चल आम्ही मॅगी नको खाऊ. मॅगी नाही बोलला, नारळ पाणी बोलला का? हा. माऊली हे बाय कसा पडलाय बाय तू. अय माऊली, माऊली, अय माऊली, अय काय रे नारळ झाड घाल कशाला आलता भाऊ तू? उठ चल, त्याला उठव रे. कुठे हा लागलेलं बरं. डोक्यात लागलं? कस काय लागलं डोक्यात? नारळ पडले रे दादा. नारळ पडलं डोक्यात असं? हा. अरे पण तुला इकडे कोणी यायला लावलं होतं मग? आम्ही मॅगी करत होतो. हा मॅगी करता करता त्याला म्हणलं शंभू जाऊ दे आपण आहे ना नारळ पाणी पिऊ म्हणला. का रे, तुला कळत का एक शब्द? कळत का तुला?